सिक्स चॅप्टर नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघा, ऑफ लाईट एकदम इझी चॅप्टर आहे आणि लहान आहे सिलेबस, म्हणजे जास्त मोठं चॅप्टर नाही आहे. तर सगळ्यात पहिले सिंपल क्वेश्चन, लाईट म्हणजे काय. तर आपण 9th स्टँडर्डमध्ये बघतो, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच गिव्स अस द सेन्सेशन ऑफ विजन. मग लाईट दोन प्रॉपर्टी शो करते, एक राहतं रिफ्लेक्शन आणि एक राहतं रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, लाईट जेव्हा एखाद्या स्मूथ पॉलिश सरफेसला हिट करते तर ती बाउन्स बॅक करते, रिटर्न येते, त्याला म्हणतो आपण सर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जसं की प्लेन मिररमध्ये होतं. प्लेन मिररमध्ये की हा सपोज हा मिरर आहे, ठीक आहे, ही लाईट आली, इन्सिडेंट रे परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला म्हणतो आपण नॉर्मल, आणि ही झाली तुमची रिफ्रॅक्टेड रे. अँगल आय आणि हा अँगल आर, आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये आपण बघायचो की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दोघं इक्वल येतात, बरोबर आहे. आता आपल्याला तिकडे जास्त जायचं नाहीये, आपण रिफ्रॅक्शन कडे जाऊ. व्हॉट इज रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय बघा, रिफ्रॅक्शन, light changes its direction when it travels from one transparent medium to another. लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जाते, लाईट स्वतःचं डायरेक्शन चेंज करते, त्यालाच आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल, सपोज मी एक ग्लास स्लॅब घेतला इथून, हा आहे एक ग्लास स्लॅब, ठीक आहे. आता ही एक लेझर लाईट आहे, याला म्हणेल मी इन्सिडेंट रे, याला काय म्हणेल इन्सिडेंट रे, ओ ए, ठीक आहे. मग आता नॉर्मल ड्रॉ करू. नॉर्मल म्हणजे एक इमॅजिनरी लाईन कोणत्या पॉईंटला ड्रॉ करतोय, जिथं पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे तिथं मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, ठीक आहे. आणि झालं काय रे, लाईट जेव्हा या मीडियम मध्ये एंटर झाली ना, लाईटने काय केलं, लाईट जायला पाहिजे होती स्ट्रेट, एक्सपेक्टेशन होतं हे, पण झालं काय, लाईट झाली बेंड, डायरेक्शन चेंज केलं ना, डायरेक्शन चेंज केलं, याला म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा लाईट एक ट्रान्सपरंट मीडियम, बघा मीडियमचं मिनिंग काय इथं, मीडियम या चॅप्टर मध्ये मीडियम कोणते कोणते आहेत आपल्याला, मेनली 3 मीडियम लक्षात ठेवायचे, एअर, वॉटर, ग्लास, ठीक आहे, आणि एक राहतं व्हॅक्यूम, ठीक आहे. हे मीडियम आहे ज्याच्यामधून लाईट ट्रॅव्हल करते. तर सिंपल डेफिनेशन आहे की व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इट बेंड्स अँड इट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता इथून परत काय होते बघा, इथं हे नॉर्मल ड्रॉ केलं मी, नॉर्मल ड्रॉ करावाच लागेल. नॉर्मल सोबत इन्सिडेंट रे जो अँगल बनवतो त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल सोबत रिफ्रॅक्टेड रे जो अँगल बनवतो याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ठीक आहे. रिफ्रॅक्शन डेफिनेशन काय लिहिणार याची, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन, लाईट स्वतःचं डायरेक्शन चेंज करते, लाईट चेंजेस इट डायरेक्शन while passing through one transparent medium to another transparent medium. It is called, यालाच आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. सिंपल आहे. लाईट चेंजेस इन डायरेक्शन. आता इथून बाहेर यायचं नका होईल बघा, इथं एअर आहे, इथं ग्लास आहे, जेव्हा लाईट इथून बाहेर येईल परत ही काय होईल, बेंड होईल सर, याला म्हणणार आपण ई, अँगल ऑफ इमर्जन्स, ठीक आहे. आणि ही इमर्जंट रे, समजलं. रिफ्रॅक्शन, एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईट बेंड होते, त्यालाच म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा लाईट एका सरफेसला हिट करून रिटर्न येते त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दोघं वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. ट्रान्सपोर्ट मीडियमचा मिनिंग काय, कोणते कोणते मीडियम आहेत, एअर, वॉटर, ग्लास, व्हॅक्यूम. बघा या तिघांमध्ये लाईटची स्पीड वेगळी आहे, एअरमध्ये, वॉटरमध्ये आणि ग्लासमध्ये. व्हॅक्यूम मध्ये किती राहते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ग्लास मध्ये किती आहे, 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. वॉटर मध्ये 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि एअर मध्ये भी ऑलमोस्ट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, ठीक आहे.
रिफ्रॅक्शन समजलं असेल, आपल्याला घ्यायचंय लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय राहतं? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन चांगलंय का? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन किती मिनिट झाले? 8 मिनिट बस. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघा, बोर्डाचा पेपर भरपूर तो आलेले आहे, 3 मार्काला येतं. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन 2 लॉ आहेत, सिंपल लॉ आहेत. काय की सर, सपोज एक मीडियम आहे, इकडं आहे वॉटर, इकडं आहे एअर, ठीक आहे, आणि ही लाईट रे आली, इन्सिडेंट केली मी, ठीक आहे. यस सर, नॉर्मल ड्रॉ करून घेतलं एकदम इमानदारीत, परपेंडिक्युलर, आणि ही लाईट मध्ये गेल्यावर काय झाली? बेंड झाली. ए ओ हा आहे तुमचा इन्सिडेंट रे, ओ पी आहे तुमचा रिफ्रॅक्टेड रे, ओ एन आहे तुमचा नॉर्मल. अँगल ए ओ एन इज इक्वल टू अँगल आय, अँगल एन पी टी इज इक्वल टू अँगल आर. लॉ काय बघा, फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ असं म्हणतो, इन्सिडेंट रे ए ओ, रिफ्रॅक्टेड रे ओ पी आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय? नॉर्मल म्हणजे ज्या पॉइंटला राईट रे इन्सिडेंट होतोय त्या पॉइंटला एक परपेंडिक्युलर इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची, त्याला म्हणतो आपण नॉर्मल. तर पहिला लॉ काय म्हणतो? इन्सिडेंट रे and refracted ray are on the opposite side of normal. Incident ray and refracted ray are on the opposite side of normal, and all three lie in the same plane. आता हे प्लेनचा मिनिंग काय बघा, प्लेनचा मिनिंग असा आहे की सर एका पेपरवर ड्रॉ करता येतोय ना, की सर हा इन्सिडेंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे, हा नॉर्मल आहे, आणि हे सगळे एका पेपरवर ड्रॉ होत आहेत, 2 डायमेन्शनल आहे. जसं की मी समजा मला क्रिकेटचा बॉल ड्रॉ करायचा आहे इथं, तर तो ड्रॉ नाही होणार कारण की तो 3 डायमेन्शनल आहे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड आणि नॉर्मल हे तिघं एका पेपरवर ड्रॉ होत आहेत, म्हणून आपण म्हणतो दे लाय ऑन द सेम प्लेन. ठीक आहे. सेकंड लॉ असं म्हणतो की सर हे एअर आहे, इथं वॉटर आहे, ठीक आहे. मग समजा इथं मी अजून दुसरं मीडियम घेऊन घेतलं, इथं मी केलं, इकडे एक मीडियम ठेवून दिला, अजून इथं आहे ग्लास, बरोबर आहे, इथं आहे ग्लास. परत लाईट काय होईल इथून बाहेर निघताना, परत सर बेंड होईल लाईट, बरोबर. मग तो म्हणतोय की फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, 2 मीडियम घ्या, ठीक आहे. दोघं मीडियम मध्ये जर तुम्ही रेशो घेतला, कसला? अँगल आयचा आणि अँगल आरचा साइन फंक्शनचा, म्हणजे काय की सर पहिले लिहितो चला, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, जसं इथं पेअर काय, इथं एअर आणि वॉटर आहे, इथं काय आहे, इथं वॉटर आणि ग्लास आहे. कोणते पण 2 मीडियम घेतले, ठीक आहे, एअर आणि वॉटर घेतलं. फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, रेशो, कसला रेशो? अँगल ऑफ इन्सिडन्सचा साइन आय टू साइन आर इज ऑलवेज कॉन्स्टंट. याला आपण म्हणणार सर हा नेहमी कॉन्स्टंट राहील, साइन आय अपॉन साइन आर, हा रेशो नेहमी तुमचा काय राहील? कॉन्स्टंट. हा रेशो चेंज होत नाही. जसं की ग्लास घेतला, ग्लास, तर तुम्ही मला सांगितलं ना सर सपोज हा अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्ही चेंज करता येतं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मग काय होईल? चेंज. अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बी चेंज होईल, पण साइन आय अपॉन साइन आर याचा रेशो चेंज होणार नाही. काय बोलतोय कळतंय का? की सर हे मीडियम आहे, हा नॉर्मल ड्रॉ केला, हा काहीतरी अँगल ऑफ इन्सिडन्स, हा काहीतरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हा काहीतरी अँगल ऑफ इन्सिडन्स, हा काहीतरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज झाला तर अँगल आर पण काय होईल सर? चेंज होणार. दोघं इक्वल नाही येतं, दोघं इक्वल रिफ्लेक्शन मध्ये राहतात. पण या आयचा जर साइन थिटा घेतला, साइन आय, आणि आरचा पण साइन थिटा घेतला, साइन आर, यांच्या रेशोचा आपण काढला,
तर तो कधीच चेंज होत नाही, हा राहतो नेहमी कॉन्स्टंट. समजलं? साइन आय अपॉन साइन आर इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, दोन मीडियमसाठी. ठीक आहे, इथे एक मीडियम कोणतं आहे? एअर. इथे एक मीडियम कुठे आहे? वॉटर. एअर मधून वॉटरमध्ये जर लाईट जाते तर मला तुम्ही जर साइन आय जी मला अँगल ऑफ इन्सिडन्स जर सांगितला तर मी अँगल ऑफ रिफ्लेक्शन सांगू शकतो, कारण की मला माहिती आहे साइन आय अपॉन साइन आरचा रेशो चेंज होत नाही. दोन लॉ सांगितले. सगळ्यात पहिले incident ray and refracted ray are on the opposite side of normal and all three lie on the same plane for a given pair of media. The ratio of sin I to sin R is always constant. समजलं इतकं? आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय ही रेअरर मीडियम काय राहतं आणि डेन्सर मीडियम काय भानगड आहे. तीन रूल सांगतो. तुम्हाला एवढं समजलं की लाईट बेंड होते. एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा लाईट जाते तेव्हा लाईट काय होते? बेंड. बरोबर आहे, मान्य आहे. मग आता बघा, मी एक एक्झाम्पल देतो. हे एक बाउंड्री आहे, इकडं आहे एअर, इकडं आहे ग्लास. बरोबर आहे. एक काम करा, पहिले आपण एक बघू रेअरर मीडियम काय भानगड आहे आणि डेन्सर मीडियम काय राहतो. डेन्सर मीडियम ज्याच्यामध्ये लाईटची स्पीड कमी तो डेन्सर, ज्याच्यामध्ये लाईटची स्पीड जास्त तो रेअरर. म्हणजे तुम्ही मला सांगणार सर ग्लास रेअरर आहे का डेन्सर आहे, तर मी सांगितलं असं नाही सांगता येणार, मला दोन मीडियम दे. तुम्ही सांगणार सर ग्लास मध्ये लाईटची स्पीड आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड, वॉटर मध्ये आहे 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि व्हॅक्यूम मध्ये आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता नीट ऑब्झर्व करा, ग्लास मध्ये लाईटची स्पीड आहे 2 × 10⁸, वॉटर मध्ये आहे 2.25 × 10⁸. तुम्हाला विचारला कोणी क्वेश्चन ग्लास आणि वॉटर मध्ये रेअरर कोण आहे डेन्सर कोण आहे, तर ज्याच्यामध्ये लाईटची स्पीड जास्त तो रेअरर, ज्याच्यामध्ये लाईटची स्पीड कमी तो डेन्सर. तुम्हाला विचारलं व्हॅक्यूम मध्ये आणि वॉटर मध्ये रेअरर कोण आहे आणि डेन्सर कोण आहे. व्हॅक्यूम मध्ये लाईटची स्पीड जास्त आहे तो व्हॅक्यूम होऊन गेला रेअरर, वॉटर होऊन गेला डेन्सर. म्हणजे रेअरर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट किंवा वेलोसिटी म्हणा, स्पीड ऑफ लाईट काय राहील? जास्त राहील. डेन्सर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट कमी राहील, लाईटची स्पीड स्लो राहील. ठीक आहे. आता हे तीन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. व्हॅक्यूम मध्ये 3 लाख किलोमीटर पर सेकंड, 3 लाख आहे, 0.8 कावा दिसत आहे कारण की मीटर पर सेकंड मध्ये लिहिलेलं आहे. ग्लासमध्ये 2 × 10⁸, वॉटरमध्ये 2.25 × 10⁸. आता हे बघा, जर मी इथं मीडियम लिहिलं, इथं लिहिलं मी रेअरर मीडियम आणि इथं लिहिलं डेन्सर मीडियम, तर आपला रूल काय सांगतो की व्हेन लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. काय रूल सांगितला? जेव्हा लाईट रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाते ती बेंड होते. मान्य. कुठं बेंड होते? टुवर्ड्स द नॉर्मल, नॉर्मलच्या साईडला थोडी कसकून जाईल लाईट. ठीक आहे. मी रूल काय देतो, वेन किती मिनिट झाले सर? 1 मिनिटात दाखवतो. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मलकडे अट्रॅक्ट होईल लाईट असं समजून घ्या, नॉर्मलच्या साईडला बेंड होईल. ठीक आहे. सेकंड रूल काय आपला? सेकंड रूल काय की सर आता एक काम करा, सेकंड केस बघू आपण. डेन्सर मधून रेअरर, डेन्सर मीडियम म्हणजे कोणतं? ज्याच्यामध्ये लाईटची स्पीड जास्त आहे, लाईटची स्पीड जास्त आहे. ठीक आहे. बघा आता इथं लाईट आली, इथं डेन्सर आहे, इथं रेअरर आहे. जेव्हा लाईट डेन्सर मधून रेअरर जाते इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. सेकंड रूल काय म्हणतो आपला की जेव्हा वेन लाईट
travel from denser medium to rarer medium, it bends away from normal. समजलं? लाईट बेंड होईल अवे फ्रॉम नॉर्मल. थर्ड केस. आता मला एक सांगा, आपण अँगल ऑफ इन्सिडन्स कोणासोबत मेजर करतो माहिती तुम्हाला? नॉर्मल सोबत. अँगल ऑफ इन्सिडन्स ही नॉर्मल ड्रॉ केली समजा, ठीक आहे. आता मला एक सांगा, अँगल ऑफ इन्सिडन्स इथं किती असेल? सर हा एवढा, ठीक आहे. इथं किती असेल रे? सर हा इतका. ब्ल्यू वाला अँगल जास्त आहे का पिंक वाला? तुम्ही सांगा सर ब्लू वाला अँगल कमी आहे, पिंक वाला अँगल जास्त आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला एक लास्ट केस सांगा, इथं अँगल ऑफ इन्सिडन्स समजा लाईट रे अशी येते, तर अँगल किती राहील? सर ही स्पेशल केस आहे. इथं अँगल ऑफ इन्सिडन्स राहतो 0 डिग्री. का 0 आहे बघा? नॉर्मल सोबत मोजताय ना, तुम्हाला फील होतंय 90 आहे. 90 नाही आहे. मला सांगा ही लाईन आणि ही लाईन या दोघांमध्ये अँगल किती आहे? 0 डिग्री आहे सर. आपण अँगल नॉर्मल सोबत मेजर करतो, ह्या बाउंड्री सोबत नाही, ठीक आहे. मग बाउंड्री सोबत किती अँगल बनतोय? 90चा, बरोबर आहे. आणि नॉर्मल सोबत कितीचा अँगल बनतोय? 0चा. तर मी सांगेल अँगल ऑफ इन्सिडन्स इथं काय? 0. तर ह्या केसमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बी येतो 0. लाईट रिफ्रॅक्ट होत नाही, स्पीड चेंज होते. स्पीड 100% चेंज होईल, पण बेंड होणार नाही. रूल काय सांगतो? वेन द लाईट इज इन्सिडंट नॉर्मली म्हणजे काय? नॉर्मलीचा मिनिंग राहतो परपेंडिक्युलर, ठीक आहे. परपेंडिक्युलर टू द सरफेस. वेन द लाईट इज इन्सिडंट नॉर्मली टू द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन म्हणा, किंवा इट डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. समजलं की लाईट रिफ्रॅक्ट होत नाही, ठीक आहे. झालं. आता याच्यानंतर काय बघा, याच्यानंतर झाले सर 15-20 मिनिटं, 16 मिनिट 17. बघा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय करतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय वानगड राहते ते घेईल, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कॅल्क्युलेट कसं करणार ते पण शिकवतो. आणि त्याच्यानंतर मग घेणार आहे मी डिस्पर्शन ऑफ लाईट आणि प्रिझम, आणि मग चॅप्टर खतम. धन्यवाद.